त्यावेळेला लक्षात येतं की समोरच्या साक्षी झाल्यानंतर आपली बाजू कमकुवत झाली आहे, त्यावेळेला अशा तऱ्हेच्या खोट्या अफवा उठवल्या जातात. मी त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो किंवा जाहीर आव्हान देतो की असं एक वाक्य जरी माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर त्यांनी ते दाखवून द्यावं. उलटं मी जी काही साक्ष दिली त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा मी माझ्या जाहीर भाषणातून महाराष्ट्रामध्ये दोनच नेत्यांचं कौतुक केलेलं आहे. त्याच्यापैकी एक शरद पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे, आणि हे सुद्धा माझ्या साक्षीमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विनाकारण काहीतरी पसरवायचं, त्याच्यावर कॉमेंट्स द्यायचे हे योग्य नाही. कदाचित इतर कोणाला तरी विचारताना तुमच्याच वकिलाने विचारला असेल असा काही प्रश्न जो मिसलीड करतो, मग तुमच्या वकिलांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा तऱ्हेचे प्रश्न विचारू नका म्हणून. कारण त्याने दुसऱ्याचे असेल, माझ्या बाबतीत तर झालेलं नाही, कारण माझं लेखी आहे, मी कोणालाही दाखवू शकतो. प्रिंटेड मला संध्याकाळी मिळणार, तुम्ही सगळे बघू शकता. बाळासाहेबांच्याबद्दल नेहमी नितांत आदर राहिलेला आहे आणि मी स्वप्नात सुद्धा असं काही बोलू शकत नाही. निष्ठेवर प्रश्नचिन्ह काय हे करायचं. मला तुम्ही आला म्हणजे मला बोलवलं उद्धव साहेबांनी. मी ज्या पक्षामध्ये गेलो, मी ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं मी येण्यापूर्वी सगळ्या इलेक्शनमध्ये म्हणून 40,000 मतं मिळत होती आणि राष्ट्रवादीला जवळजवळ 1.5 लाख मतं मिळत होती आणि काँग्रेसला 1,80,000 मतं मिळत होती. मी आल्यानंतर थेट 40,000वरून 1,10,000वर शिवसेना गेली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी त्या जिल्ह्यातून 1,40,000वरून 20-25,000वर गेली. एका नेत्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही शिफ्ट होत नाही. शिफ्ट झाला ही वस्तुस्थिती आहे. आणि मला चांगल्या म्हणजे मला स्वतः मोदी साहेबांनी बोलवलं होतं. मोदी साहेबांना न भेटता मी दिल्लीवरून परत आलो. का आलो? बाळासाहेबांच्याबद्दल एक अट्रॅक्शन होतं. उद्धव साहेबांनी स्वतः फोन केला होता, त्याच्यामुळे मिळणारं कॅबिनेट मंत्रीपद सोडून मी इथं आलो, राज्यमंत्री झालो. आणि पक्ष संघटनेमध्ये सुद्धा कशा तऱ्हेने ट्रीटमेंट दिली जात होती मी बघितलेलं आहे. आणि मी त्यांच्या कानावर सुद्धा घातलेलं होतं की त्यांनी मला जो शब्द दिला होता, अमुक अमुक लोकांना तुम्ही मोठेपणा द्या, त्यांना मी मोठेपणा देत राहिलो, त्यांचं नेहमी ऐकत राहिलो. आज सुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि हे घडू नये महाराष्ट्रामध्ये म्हणून मी त्यांची आणि मोदी साहेबांची सुद्धा गाठ घालून देण्याचा प्रयत्न केला. आणि एक मी ठामपणे सांगतो, मी तत्व मानणारा मनुष्य आहे आणि हे मी कधी लोकांच्या समोर बोललेलो नाही आहे. ज्यावेळेला आमची चर्चा चालायची त्यावेळेला उद्धव साहेब एकदा गमतीने म्हणाले की उद्या आमचं सरकार आलं, म्हणजे भाजप आणि सेनेचं सरकार आलं, तर तुम्ही त्यात मंत्री बनाल. तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये कधीही मंत्री म्हणून येणार नाही. कारण काय की ज्यांनी एवढा मोठा लढा केला कोकणामध्ये, उत्कृष्ट मंत्री म्हणून काम केलं, त्याला तुम्ही निदान सांगायला पाहिजे होतं. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं, तुम्हाला जर मला मंत्री करायचं नसेल, तुम्ही मला सांगितलं असतं तर मी आमदारकीच लढवली नसती. लोकांमध्ये गैरसमज होता की ह्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे की काय, याच्यामुळे राज्य आलं पण मंत्रिपद दिलं गेलं नाही. मंत्रिपद न दिल्याचा काही हे नाही, परंतु ज्यावेळेला मला सांगितलं त्या चर्चेच्या वेळेला, म्हणजे ह्याचा अर्थ काय की भाजप आणि सेनेचं राज्य येणार होतं, पण ते राज्य आलं असतं तरी मी मंत्री झालो नसतो. कारण अपमान करून मंत्रिपद नको. शिंदेसाहेब जो मान देतात तो मान मोठा आहे, लोकांना प्रेम देतात ते प्रेम मोठं आहे. आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. पण असं काही कन्फर्म केल्याशिवाय उद्धव साहेबांनी सुद्धा माझ्याबद्दल लिहायला नको होतं, कारण बोलायला नको होतं, कारण मी असं बोललेलो नाही. त्यांना कोणीतरी सांगता आणि लगेच ते स्टेटमेंट काढतात, हे योग्य नाही. आणि हे तुम्ही कन्फर्म करू शकता की ही बोलणी चालू होते. माझ्याबरोबर जे आम्ही 2-3च लोक त्या सगळ्या संभाषणामध्ये असायचो, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की असं कोणीतरी बोलू शकतो. मी सरळ मनुष्य आहे. ज्यावेळेला शिंदे साहेबांनी प्रेमाची वागणूक दिली, मी शिंदे साहेबांच्या बरोबर राहिलो, आज सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. आणि शिंदे साहेबांचं उद्धव साहेबांचं एकत्र यावं म्हणून सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. भाजप आणि शिवसेना यावे म्हणून सुद्धा मी प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये माझा स्वतःचा काहीही स्वार्थ नव्हता. मी असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही आहे. आणि मी उद्धव साहेबांचा उल्लेख सुद्धा पक्षनेता असंच केलेला आहे, पक्षप्रमुख असंच केलेला आहे. परंतु त्यांनी जी बदल केलेले आहेत घटनेमध्ये 2018 नंतर, ते ह्याच्यात नाहीत, म्हणजे अनडेमोक्रेटिक आहेत. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही निवडून आलाय. मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे
की नॉमिनेटेड नेते आहेत. शिवसेनेमध्ये जे नेते आहेत ते नॉमिनेटेड आहे, कारण इलेक्शन होत नाही, तिथं नॉमिनेशन करायचं असं केलेलं आहे. आणि त्या घटना जी बदललेली आहे त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता नाही आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे ज्यावेळेला डिटेलमध्ये हिअरिंग होईल त्यावेळेला हे सगळे मुद्दे येतील ना. माझ्याकडून कशाला बदलून घ्यायचं. 19ला जी 2021 जी बाळासाहेबांनी घटना बदल केलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांना वोटिंग राईट होते. नवीन जी काय बदल केला ज्याला संमती घेतलेली नाही आहे त्याच्यामध्ये फक्त नॉमिनेशन आहे. म्हणजे मीच एखाद्याला नॉमिनेशन करायचं आणि त्यांनीच मला मतदान करायचं. लोकशाहीमध्ये हे चालत नाही. लोकशाहीला काय अभिप्रेत आहे ते मी बोलणार आणि त्याच्यामध्ये कोणाचा अपमान नाही. पण त्यांनी जे सांगितलं बाळासाहेबांच्याबद्दल बोललं 100% चूक आहे. बाळासाहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि मी स्वप्नात सुद्धा कधी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. नक्की एक असं आहे की ज्यांनी हे प्रश्न विचारले त्यांनी, कारण ते त्यांचे वकील असतील किंवा आणि कोणी असतील किंवा ॲडवायझर असतील, तर त्यांनी असे प्रश्न विचारू नये की ज्याच्यामधून इनडायरेक्टली बाळासाहेबांची बदनामी. मी तर स्वतः देताना असं कधी म्हणणारच नाही असा प्रश्न आला. कोणाला जर असे प्रश्न विचारून मुद्दाम त्यांच्या तोंडून वदवून घेतला असेल तर त्या संबंधित माणसाला त्यांनी वॉर्निंग दिली पाहिजे की तू असा प्रश्न का विचारला. कारण प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे असं विचारणं हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी असं जे कोणी विचारलं असेल त्याला त्यांनी वॉर्निंग द्यावी आणि ज्यांच्या तोंडून असं निघालं असेल त्यांचं नाव घ्यावं. माझं नाव घेण्याचं काही मला माहिती नाही. एक गोष्ट अशी आहे की सरकारने कमिटी अपॉइंट केलेली आहे आणि निश्चितपणे सरकारचा उद्देश हा त्यांना न्याय द्यायचाच आहे. कमिटीचा रिपोर्ट येण्यापूर्वी अशा रीतीने मोर्चे काढणे चुकीचं असतं, कारण त्याच्यामधून चुकीचा अर्थस्वा निघतो. सरकारची भूमिका ठाम आहे की जुन्या पेन्शनमध्ये जे काही लाभ मिळत होते तेवढे लाभ तरी नवीन पेन्शनमध्ये देता यावे या दृष्टीने डिझायनिंगचं काम चालू आहे. आणि तो जो काय त्या समितीचा निर्णय असेल आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की उगाच कोणीतरी नवीन पेन्शन योजना रद्द केली आणि जुनी पेन्शन ज्या राज्यांनी लागू केलेली आहेत त्यांनी आपण भरलेले कॉन्ट्रीब्युशनचे पैसे वापरलेले आहेत, तुमच्या नावावर काही नाही ठेवलं, त्या राज्यामध्ये उद्या त्यांना पेन्शन मिळणं आणि पगार मिळणं सुद्धा अवघड होणार आहे. कारण त्यांना कायम राज्यच करायचं नसतं, त्यांना फक्त इलेक्शनला निवडून यायचं असतं आणि त्या राज्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणून असे पक्ष की ज्यांना कायमस्वरूपी राज्य करायचं नाही तेच अशा तऱ्हेचे निर्णय घेऊ शकतात. आपण निर्णय काय घेतला पाहिजे की ज्याच्यामधून पेन्शनरचं हित होईल, त्याला वेळेवर पेन्शन मिळेल. जसं महाराष्ट्र राज्य आहे ठरलेल्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन देतात, तसं वेतन आम्हाला कायम द्यायचं असेल तर दोघांमध्ये समन्वय झाला पाहिजे कर्मचाऱ्यांच्यामध्ये आणि राज्य शासनामध्ये. आणि कर्मचाऱ्यांचं कुठलंही नुकसान न होता एक वेगळ्या तऱ्हेची स्कीम ही अस्तित्वामध्ये आणली पाहिजे. त्याच्यासाठी कमिटी दिलेली आहे आणि कमिटी दिल्यानंतर ती पॉझिटिव्ह निर्णय घेणार असं गृहीत धरलं पाहिजे. निगेटिव्ह निर्णय देणार असं तुम्ही का गृहीत धरता, एवढंच मला कळकळीने विचारायचं आहे. राजीव जैन जे अप्पर पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता SIT स्थापन केली आहे. दिशा सालिया मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरती सातत्याने पोलिसांनी उल्लेख केलेला होता, आरोप केले होते. काय वाटतं की SIT नंतर तरी न्याय मिळेल का किंवा एकंदरीत विरोधकांवर दबाव टाकण्याचा हा तंत्र आहे? नाही बघा, याच्यामध्ये तंत्राचा काही भाग नसतो. एखाद्या महिलेच्या संदर्भात ज्या वेळेला एन्क्वायरीची मागणी होते त्यावेळेला ती एन्क्वायरी केली जाते. त्याच्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीच्या विरुद्ध ही एन्क्वायरी आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. आणि ज्यांचं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसेलच तर त्यांनी वाईट वाटून घेण्याचं सुद्धा काही कारण नाही. कारण असं असतं की एखाद्या महिलेच्या संदर्भात तिने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्यामागे कोण कारणीभूत होतं हे शोधून काढायला लागतं. जोपर्यंत शोधून काढलं जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही पण ते स्वतःवर का घेत आहेत मला कळत नाही. दिशा सालियांशी काही संबंध नसेल, काही संबंधच नाही ना, कशाला त्यांनी स्वतःवर ओढवून घ्यायचं. नाही बघा, आम्ही रोज प्रश्न मार्गी लावत असतो. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आमच्याकडे डाएट कॉलेज म्हणून असतं जे शिक्षकांना शिकवतं. तर
त्याचा सुद्धा प्रस्ताव आम्ही कॅबिनेटकडे पाठवायला सांगितलेला आहे. आज उद्या तो कॅबिनेटकडे जाईल. त्यांना केंद्राकडून वेतन येतं तोपर्यंत 2-2, 3-3 महिने त्यांना वेतन मिळत नाही. आम्ही आता जसं सरकारी नोकराप्रमाणे त्यांना सुद्धा वेतन देण्याचा निर्णय घेतो. अनेक असे निर्णय की ज्याच्यामध्ये तुम्ही बघा किती कॅडरचं आम्ही वेतन वाढवलेलं आहे. निर्णय होत नाहीत कसे? मग एवढे निर्णय झाले कसे? आमच्या काळामध्ये जेवढे निर्णय झाले 5-5 वर्षामध्ये जेवढे निर्णय होत नाही तेवढे एका वर्षामध्ये आम्ही केलेले आहे. आमचे कुठे नकार आहे त्याला? बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार चोख असेल तर ते अगदी निर्दोषपणे बाहेर पडतील ना. आम्ही कुठे काय म्हणतोय? कोविडच्या संदर्भात चौकशी झाली त्यावेळेला 3 किलोच्या ऐवजी 300 ग्रॅमच्या ऐवजी 100 ग्रॅमच खिचडी दिली जात होती असं उघडकीला आलं. जी बॅग आहे 600 रुपयाची बॅग 6000 रुपयाला घेतली जात होती असं उघडकीला आलं. ज्या ठिकाणी कोविडच्या पेशंटचे प्राण वाचवायचे असतात त्या खोट्या डॉक्टरांच्या नोंदी केलेल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी कृपया हे स्वतःवर घेऊ नये. हे ज्यांनी केलं असेल याला खरोखरी योग्य गोष्ट नाही की कोविड हा अत्यंत कठीण काळ होता आणि त्याच्यामध्ये असं करणं अयोग्य होतं. पण कोणी केलेलं असेल ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय होईल आणि त्यांना शिक्षा होईल. म्हणजे पुढच्या काळामध्ये कोण असं करायला धजवणार नाही की 600 रुपयाची बॅग 6000 रुपयाला घ्यायची. सर, आमदार अपात्र संदर्भात निश्चित मी चौकशी करेन. आपण लेखी स्वरूपात माझ्याकडे द्या. ही स्कीम गरीब मुलांसाठी आहे आणि त्यांच्यापर्यंत ती पोचली पाहिजे. आम्ही निश्चित त्याच्यावर चौकशी करेन आणि कारवाईसुद्धा करेन. तुम्ही माझ्याकडे डिटेल्स द्या, लेखी द्या. नाही साहेब, मला कोणाला तरी ठीक आहे, मी माहिती घेतो. सर, आमदार अपात्र संदर्भात सुनील प्रभूंचा आरोप आहे की कुठेतरी आम्हाला उलट साक्ष घेण्यास कमी दिवसांचा अवधी दिलेला आहे. या उलट ज्या प्रकारची माहिती अध्यक्ष कार्यालयाकडून मिळाली की 3 दिवसांची मुदत मागितली, 4 दिवस उलट साक्ष घेण्यात गेलेली आहे. 1 दिवस अतिरिक्त देऊ नये असा आरोप तुमच्यावर का केला जातो? नाही बघा, मला असं वाटतं की आता सुद्धा मी तिथं होतो, मला आणि प्रश्न विचारले असते, मी रात्रीपर्यंत थांबलो असतो. असं बिलकुल नसतं. घ्यायच्या तेवढ्यांच्या साक्षी घ्या. खरं हे शेवटी खरं असतं. आज खऱ्या अनेक गोष्टी या माझ्या त्या ठिकाणी मी साक्ष दिल्यामुळे समोर आलेल्या आहेत आणि साक्षीवर मी खोटं बोलू शकत नाही. ईश्वर देवाची शपथ घेतलेली आहे, तिथं खोटं बोलू शकत नाही. हे महाराष्ट्रासमोर उघड झालेलं आहे की मुळातच सेना आणि भाजप एकत्र येणार होते. तसा शब्द उद्धव साहेबांनी मोदी साहेबांना दिलेला होता, तो पूर्ण केला गेला नाही आणि ती सर्व आमदारांची भावना होती आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ती जर आमदारांची भावना पूर्ण झाली असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणि भाजप आणि सेना युती म्हणूनच आम्ही गेलेलो होतो, तो जो लोकांचा मॅन्डेट खरा होत असेल तर त्यांना आनंद झाला पाहिजे. दुःख का होतंय हे मला कळत नाही. धन्यवाद. थँक्यू. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.